शहरातील प्रभाग क्रमांक 4 येथील शिवगंगा मंदिर परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची सुविधा अधिक चांगली व्हावी यासाठी अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून हे काम करण्यात येत आहे। शिवगंगा मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात नगरसेविका वंदना अजित गायकवाड, नगरसेविका ऐश्वर्या गणेश साखरे, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक अनंत जाधव तसेच अजित गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या परिसरातील अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याची नागरिकांची मागणी होती। त्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे। या कामामुळे शिवगंगा मंदिर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होऊन दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे। प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून शिवगंगा मंदिर परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती नगरसेवक अनंत जाधव यांनी दिली। उत्तरचे लाडके आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून आज या ठिकाणी शिवगंगा मंदिरापासून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं कामाचं शुभारंभ झालं आहे। विजयकुमार देशमुख मालकांनी या भागाच्या परिसरासाठी जवळपास 2 ते 2.5 कोटीचा निधी दिला असून त्या निधीतील कामं आता सुरू होत आहेत। त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। क्रमांक 4 मराठा वस्ती येथील शिवगंगा मंदिर येथील रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा कामाचा शुभारंभ झालेला आहे। हे काम 2024 मध्ये माननीय माजी पालकमंत्री शहर उत्तरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून हे काम होत आहे, तेव्हा मंजूर झालेलं आहे। आज या कामाचा उद्घाटन झालेलं आहे। जवळजवळ आमचा पूर्ण स्लम एरिया आहे। विजयकुमार देशमुख मालकांनी आम्ही ज्यावेळेस 2017ला निवडून आलो त्यावेळेस संपूर्ण प्रभाग हा सुशोभीकरण केलेला आहे आणि त्याच कामाचं आज आता हे काम सुरू होत आहे। यावेळी परिसरातील नागरिकांसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।